ना काही घेऊन जायचं आहे आणि स्पेशली म्हणजे वॉर्ड वाईज पद्धतीची स्पर्धा आहे. म्हणजे येथील विभागातील आणि येथील अर्थातच वॉर्डच्या खेळाडूंना मात्र प्रोत्साहन देण्याचं काम शिवसेना चषक 2025 आणि एक युवा वक्तृत्व नेतृत्व सुमितजी तळवणकर साहेबांच्या माध्यमातून वारंवार सातत्याने दुसरं वर्ष आपण या स्पर्धेचं पाहतोय. इच्छापूर्ती विरुद्ध आपण पाहिलं गावदेवी असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टॉस जिंकल्यानंतर इच्छापूर्तीने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला चेंडू बॅकफुटवरती पंच केला. सचिन गाडी नावाचा फलंदाज सिंगल कंप्लीट होतीये. सेकंड राऊंडचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 32 संघांमध्ये होणारी लढत आज शेवटची अंतिम रजनी आहे. सेकंड राऊंडचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवरतीच ड्राईव्हच्या पद्धतीतून सिंगल आली आहे. इथे मात्र हलक्या हाताने सिंगल कंप्लीट होते आणि या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण HNR या स्पोर्ट्स लाईव्ह वाहिनीवरती सुद्धा YouTube लाईव्ह वाहिनीवरती घर बसल्या प्रेक्षक राजा आस्वाद घेऊ शकतो. तर प्रत्येक घटकापर्यंत हा सामना नेण्याचा प्रयत्न मात्र शिवसेना चषक 2025च्या माध्यमातून सातत्याने केला गेला. चांगला चेंडू आहे. 3 न्यूट्रल अंपायर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी खास व्यवस्था 4 स्टँड्स आपण प्रेक्षकांसाठी पाहतोय. प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षकांची गर्दी नेहमीच आवर्जून या स्पर्धेसाठी राहिली आहे. इथे मात्र सिंगल कंप्लीट होते. लास्टपर्यंत होता सुभाष तिकडे येऊन गेले डेप्युटी सीएम. हो 4 येणार 4. श्रीकांत पण येऊन गेला होता ना पहिले. येतोय इथे बाबला आलोय. चला बिट्टी 11 संघाचा कर्णधार जर उपलब्ध असेल तर प्लीज संपर्क साधायचा आहे कॉम्बॉक्सशी. बिट्टी 11 संघाचा कर्णधार शेख. बिट्टी 11 संघाचा कर्णधार उपस्थित असेल तर आपण संपर्क करा प्लीज लगेचच. बिट्टी 11 संघ कॅप्टन मुख्यमंचावरती आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय रवींद्रजी वायकर साहेबांची उपस्थिती. लोकप्रिय खासदार आणि ज्या सीटची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर अर्थातच भारतभर राहिली होती. अतिशय कसोशीच्या प्रयत्नानंतर आपण पाहिलं साहेबांनी इथे विजयश्री संपादन केलं आणि त्याच्यानंतर मात्र अनेक विकासांच्या कामांना गती मात्र या संपूर्ण लोकसभा सीटमध्ये येते. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला सामना सुरू आहे. सेकंड राऊंडचा सामना सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा लॉट शेवटच्या गटामधून ही स्पर्धा आपण आता मात्र कुठेतरी शेवटच्या दिशेने आगेकूच करते. 3 रजनीमध्ये रजली गेलेली स्पर्धा. आज दिवस रात्रीचा फॉर्मॅट होता. टोटल 16 संघ आपल्याला पाहायला भेटले.
4-4 आहे ना, 10 मिनिटात होईल ना. चालू ना हो, आपण चालू आहे, त्यांचं चालू राहील, आपलं काम करायचं, काम थांबवायचं नाही. हा, काम कंटिन्यू गो अहेड. मी विनंती करेल लोकप्रिय खासदार सन्माननीय आदरणीय रवींद्रजी वायकर साहेब, प्लीज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण पुष्पहार अर्पण करून मात्र VIP डायसवरती अर्थातच ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. लोकप्रिय खासदार आपण पाहतोय शिवसेना सन्माननीय आदरणीय रवींद्रजी वायकर साहेबांची उपस्थिती, त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी, स्वतः प्रणेते या स्पर्धेचे. छत्रपती शिवाजी महाराज की आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय रवींद्रजी वायकर साहेब असतील आणि त्यांच्या समवेत अनेक त्यानंतर मी विनंती करेल साहेबांना, त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आहेत. हिंदू हृदय सम्राट वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आपण पाहतो अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पांजली अर्पण केली जाते. त्यानंतर मी विनंती करेल प्लीज कुणालजी सरमळकर सर सुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांना मी विनंती करतोय की धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचे. आपण वळूया मागच्या सामन्याचा. सकाळी मी मंत्रालय सेकंड राऊंडचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तिसरे षटक आपण पाहतो, एका बाजूला इच्छापूर्ती तर दुसऱ्या बाजूला गावदेवी, असं द्वंद्व चेंडू आणि वेळीचा कडवा संघर्ष. त्याचं औचित्य आहे शिवसेना चषक 2025 ची शेवटची अंतिम ग्रँड फिनाले नाईट. एक दैदिप्यमान आयोजन, नियोजन, डोळ्याची पारडी फेडणारी स्पर्धा. मागच्या गतवर्षीप्रमाणे सेकंड सीझन, दुसरं पर्व, दुसरं एडिशन आपण या स्पर्धेचं पाहतोय. प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतो आणि मुख्य मंचावरती सुद्धा अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. यावेळेस स्लाइस करायचं होतं ऑफ साईडला, आउट साईड आहे. सिंगल वनडीच्या माध्यमातून कंप्लीट होतीये. स्वीपर कव्हरेज मध्ये खेळाडू आहे, तिथे सुद्धा एक कंप्लीट होतीये.
षटक अजूनही मैदानाच्या मध्ये बाकी, थोडंसं स्पीडअप करा प्लीज, वेळेचं बंधन आपल्यावरती आहे. चिक इथे मात्र पहा एक्स्ट्रा बाउन्स, अप्रतिम यष्टीरक्षण, एक्स्ट्रा राईज होताना चेंडू आपल्याला दिसला आणि त्याचाच फायदा उचललाय. शेवट संदीप षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. 4 षटकांचा पूर्णपणे अंडर क्रिकेटचा खेळ आपण एका इनिंग मध्ये सातत्याने पाहिला. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिजन वरती, एक धाव तिथे सुद्धा भेटते. कट करण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळत आहेत, अतिरिक्तच्या रूपामध्ये धाव येते. इथे मात्र दांडी गुल, फलंदाज बाद, जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. चांगला फटका पाहायला भेटला, थोडंसं स्टेप आउट केलं. आधीच मन बनवलं होतं की गोलंदाजाच्या लाईन लेंथ सोबत थोडंसं डिस्टर्बन्स क्रिएट करायचंय. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग स्ट्राईड, ऑन साईडला फटका चांगलाय, एक धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कंप्लीट होणार नाहीये, एका धावेने समाधानी व्हावं लागेल. इनिंग ब्रेक होतीये. मी विनंती करेन, लास्ट मॅन ऑफ द मॅच पारितोषिक बाकी आहे, तर बिट्टी 11 संघाकडून अर्थातच जय तळवणकर ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. मी लोकप्रिय खासदार सन्माननीय आदरणीय अर्थातच रवींद्रजी वायकर साहेबांना विनंती करेल, प्लीज सर आपल्या शुभ हस्ते आपण जयला हे पारितोषिक द्यायचे. जय तळवणकरला आपण पाहतोय बेस्ट अर्थातच मॅच
ऑफ द मॅच वैयक्तिक पहिल्या सामन्याचा प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी आपण टी शर्ट देतोय तरी स्पेशल जर्सी आपल्या शुभ हस्ते रवींद्रजी वायकर सर लोकप्रिय खासदार त्यानंतर मी विनंती करेल तुम्हाला पण मिळणार आहे सर्वांना. अर्थातच शिवसेना लोकसभा खासदार ज्या सीटची चर्चा संपूर्ण मुंबई नाही महाराष्ट्र नाही भारतभर झाली आहे तर रवींद्रजी वायकर साहेबांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो सुनीलजी तळवणकर सर आपल्या शुभ हस्ते आपण सरांचा आदर सत्कार करायचा आहे. टाळ्यांच्या कल्लोटामध्ये आपण अर्थातच लोकप्रिय खासदार शिवसेना रवींद्रजी वायकर साहेबांचा आदर सत्कार करूया. एकदा आम्ही शिवसेना शाखा क्रमांक 84च्या माध्यमातून अत्यंत ऋणी आहेत की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलात. त्यानंतर मी विनंती करेल अजून एक महत्त्वाचा आदर सत्कार माजी नगरसेवक आणि विधानसभा प्रमुख विले पार्ले सन्माननीय आदरणीय सुभाजी सावंत साहेबांच्या आदर सत्कारासाठी मी सुमितजी तळवणकर साहेब आपल्याला विनंती करतो. सुमितजी तळवणकर साहेबांना मी विनंती करतोय एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. सुभाजी सावंत सरांचा आदर सत्कार आपण पाहतोय. अतिथी देवो भव या संस्कृतीचं जतन आपण मागच्या किती वर्षापासून करत आलो तीच प्रथा परंपरा आपण या शिवसेना चषकाच्या माध्यमातून सुद्धा पार पडतोय. आदर सत्कार कैलास येरुणकर सरांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करेल विधानसभा प्रमुख ते आहेत बँड्राशे सुमितजी तळवणकर सर आपल्या शुभ हस्ते आपण कैलास येरुणकर सरांचा आदर सत्कार करूयात. अभिदादाला मी विनंती केली अभिदादा आपल्या शुभ हस्ते कैलास येरुणकर सरांचा आदर सत्कार आपण पाहतोय जे विधानसभा प्रमुख बँड्रा त्यानंतर मी विनंती करेल प्लीज सर आपण दोन शब्द या स्पर्धेबद्दल आणि अर्थातच गायडन्स द्यायचंय. चला सर सांगतात की खेळतात खेळून द्या तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा आम्ही सर हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जोडला गेलात. भरपूर सर्व काही मिळतं भाज्या मिळतात मग पुन्हा एक दिवस जाऊन पुन्हा येणार पुन्हा जाणार ते कंटिन्युएशन मध्ये पण आपण त्यावेळेला किती सकाळची आपण पाहतोय मान्यवर मात्र रजा घेत आहे सन्माननीय आदरणीय शिवसेना खासदार रवींद्रजी वायकर साहेब आणि त्यांच्या समेत अनेक पदाधिकारी शिवाजी सावंत सर असतील कराजी येरुणकर सर असतील सरमळकर सर असतील तर पुन्हा एकदा मी हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत की या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व प्रतिष्ठित मान्यवरांची मानदेवारी शिवसेना चषक 2025 लाभली आहे आणि असणाऱ्या या विभागावरती प्रेम आहे. सुमितजी तळवणकर साहेबांच्या नेतृत्वावरती असणारा विश्वास आहे. मान्यवर मात्र आपण रजा घेताना पाहतोय. चला सामन्याला आपण सुरुवात करूयात. कॅप्टन कम फॉर द टॉस नेक्स्ट मॅच टॉक्स 11 आणि बिग टी 11 टॉस साठी लगेच रिपोर्ट करा. बाळा करायचं आहे थोडंसं मिसजत तिथे आपण पाहतोय
स्लाइड आपल्याला तिथे पाहायला भेटली. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल 3 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच टॉस साठी या तक्ष 11 आणि बिट्टी 11. प्लीज कम फॉर द टॉस. इथे मात्र वाईड चेंडू आहे. तक्ष 11 संघाचा कर्णधार उपस्थित असेल. तक्ष 11 टॉस आपण करून घेऊया प्लीज. नेक्स्ट इच्छा जास्त बाहेर. कनेक्शन चांगलं केलं सचिनने, परंतु धाव एक्स्ट्राची भेटली आहे आणि त्याच्याच मोबदल्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 6 या आकड्यावर. Straight down the track, along the carpet, दोन्ही पायाच्या वरून येतोय. हा सुद्धा फटका चांगला अगदी सररेषेमध्ये. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितक्याच जलद गतीने घेतली आहे. इथे मात्र वाईड चेंडू आहे. अतिरिक्त आणि अतिरिक्त धावांची बरसात मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थोडंसं अडचणीच्या आडोशामध्ये कुठेतरी गोलंदाजी करणारा संघ आपण गावदेवी पाहतोय. कमी धावांचा पाठलाग करत असताना फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर झालाय. अजून एक सिंगल तिथे आपण पाहतोय. धावांचा विचार केला 13 धावा धावफलकावरती आहेत. ऑलमोस्ट अर्धा पल्ला आपण गाठला. समीकरण येणाऱ्या 18 मध्ये 13ची गरज. 18 मध्ये 13ची गरज आहे. तक्ष 11 डिसिजन पोचवा. काही करा प्लीज, लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचे. गावदेवी संघ आपल्याला विनंती. 18 मध्ये 13ची आता मात्र गरज आहे. बॅटिंग मार्क वरती प्रारंभिक जोडी शैलेश आणि ओमला आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती मिस्टर निहालला आपण पाहतोय. तक्ष 11 संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने झुकवला. गोलंदाजी स्वीकारली म्हणजेच इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी बिट्टी 11 संघाला. अजून एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटणार आहे. हलक्या त्याने फक्त दिशा दाखवली ऑन साइडला. एका धावेने धावफलक पुढच्या दिशेने सरसावला जातो. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 14 या आकड्यावर. हलक्या हाताने खेळून काढले. अजून एक सिंगल आणि धावांचा विचार केला धावफलक. या सिंगलने धावून पोहोचणारे तब्बल 15 या आकड्यावर. धावांचा विचार केला येणाऱ्या 16 मध्ये 11ची गरज आहे. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. याच्यानंतर सुद्धा तब्बल 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ड्राईव्हचा फटका लॉंग स्ट्राईड चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचले गेले आणि त्याच्यानंतर ड्राईव्ह लगावली गेली आहे. इथे मात्र प्लेड स्विंग रनआउटची संधी. 22च्या माध्यमातून ही धाव आहे आणि धावफलक या 22च्या माध्यमातून जाऊन पोहोचणारे तब्बल 18 या आकड्यावर. 17 या आकड्यावर. 17
14 मध्ये 9ची गरज आहे. 17 ऑन द स्कोर कार्ड टॅली. क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये फुटबॉलचा नजारा. जणू काही गोल झालाय की काय. एका धावेने धावफलक 25 या आकड्यावरती आहे. 25 धावांचा पाठलाग करताना 18 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा लॉंग स्ट्राईड ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. धावांचा विचार केला. 19 धावा, 12 मध्ये 7ची गरज. तक्ष 11 लगेच रेडी राहायचं, लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवायचं. नेक्स्ट मॅच तक्ष 11 बना बिग टी 11 आपल्याला पाहायला भेटणार आहे. गोलंदाजी मार्कवरती विशालला आपण पाहतोय. हा सुद्धा चांगला फटका आहे. स्टेप आउट केलंय आणि चांगला स्टॉप तिथे आपण पाहतोय. इथे फटका चांगलाय. चेंडू निघून जातोय चौकारासाठी. स्कोर लेवल. हलक्याने घेऊन काढायचं होतं. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. हॅलो हॅलो. लॉंग स्ट्राईड आणि सामना समाप्त होतोय. दुसरं कोण असायला घालणार. दुसरं पण याच्यावरच करायचं. दुसरा द्यायला लागतो. काका विकास काका, तो विकास काका वर थांबला. सकाळपासूनच घातले, तू आमच्या नंतर आलाय तरी वास.
टी ब्रेक. चला तक्ष 11 क्षेत्रक्षण सजवा प्लीज लगेच. 2 बॅटर बीटी 11 2 बॅटर आणि दोन्ही संघ एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. पंच आपल्यासोबत जोडले जातील. पहिला बॉल क्षेत्रक्षण सजवा. तक्ष 11 आणि फिल्डिंग जाते घेऊन. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तक्ष 11 क्षेत्रक्षण सजवा. सहर्ष हार्दिक स्वागत असेल सर आपलं. गजाजी तरळ साहेबांना आपण पाहतोय. जय आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. महत्वाचा सामना आहे. बाबू 7व्या मैदानाच्या आतमध्ये गेम इज ऑन चा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढायचा होता. आउटसाइड एज सिंगल बंडीच्या माध्यमातून भेटी आहे. एका धावेने श्री गणेशा मात्र होतोय. इथे मात्र प्रयत्न आहेत परंतु चेंडू होतोय इथे मात्र एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे का. नो +1. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर झालाय. याच्या अगोदरच्या चेंडूवरती अतिरिक्त चेंडू आपण पाहिला आणि या चेंडूवरती सिंगल आणि धावफलक 8 या आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ झाला. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. अतिरिक्त चेंडू वारंवार हाताले जात आहेत. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होतोय.
फ्लिकचा वापर झाला डिप्स करले एक थोडासा फंबल एकच धाव भेटणार आहे आणि एकाच धाबेने धावफलक डबल डिजिट 10 या आकड्यावरती आहे 10 या आकड्यावरती आहे. इथे मात्र 1D म्हणजेच धावफलक 11 या आकड्यावरती आहे 11 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 5 चेंडू तक हे झाला बिट्टी 11 विरुद्ध आपण पाहतोय तक्ष 11 मध्ये होणारी लढत. फ्लिकचा वापर झालाय कनेक्शन होत नाहीये प्रॉपर टायमिंग अजूनपर्यंत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून थोडंसं अचूक झालं नाहीये आणि एका धावेने धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 या आकड्यावरती आहे. डायरेक्ट हिटचे प्रयत्न झाले नाहीयेत. अंकितला आपण पाहतोय गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये मागच्या षटकामध्ये ज्या थोड्याशा अतिरिक्त धावा खर्च झाला त्याची भरपाई करण्यासाठी मात्र अंकित वरती जबाबदारी सोपवली गेली. चांगली गोलंदाजी आता टेप आउट केलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न नो बॉलचा इशारा आहे नो +1. अंडर क्रिकेटमध्ये मिडल लाईन खूप महत्वाची आहे. पुढेच आपल्याला चेंडू डिलिव्हर करावे लागतात सातत्याने. क्षेत्ररक्षकाला बीट करणं थोडंसं कठीण गेलं आणि त्याच मोबदल्यामध्ये एक धाव तिथे गणली जाते आणि धावफलक 15 या आकड्यावरती आहे. येणारे 4 चेंडू खूप जास्त महत्वपूर्ण आहेत कारण धावफलकाला ऑलरेडी गती भेटली आहे. एक चांगला बेस आता मात्र भेटला दोन्ही फलंदाजांना. बॅकफूट वरती पंच सिंगल कंप्लीट होईल आणि 1 के साथ 1 फ्री. टार्गेट तर झालं परंतु धावा भेटतात ओव्हर थ्रोच्या 17 धावा आहेत. या षटकामध्ये सुद्धा मागच्या 3 चेंडूवरती 6 धावा खर्च झाल्यात आणि धावफलक 17 या आकड्यावरती आहे. व्हॉट अ ड्राइव्ह क्लासिकल कव्हर ड्राइव्ह विराट कोहली कॉम्बिनेशन स्टाईलमध्ये. मुजायरा बावीस धावा आहे. शेवटचा अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील बिनबाद 22. चांगला धावफलक. जलद गतीने चेंडू हँडल केला. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. एक धाव निश्चितच त्याने वाचवली आहे. वाईडच्या माध्यमातून धाव जरी आली तरी त्याने 22ची धाव नक्कीच वाचवली आहे. 23 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती आक्रमण पाहायला भेटेल का? आक्रमण केलंय. संपर्क तितका चांगला नाहीये. 1 धाव भेटेल आणि एका धावेने 12च्या सरासरीने या षटकामध्ये सुद्धा 12 धावा खर्च झाल्या. 24 लॉस ऑफ 0 विकेट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिट्टी 11 संघ चांगल्या परिस्थितीमध्ये. टॉस जिंकल्यानंतर तक्ष 11 ने क्षेत्ररक्षण स्वीकारलं गोलंदाजी स्वीकारली परंतु त्याला अनुसरून अजूनपर्यंत गोलंदाजी झाली नाही कारण धावफलकावरती 12च्या सरासरीने 24 धावा आहेत आणि अंडर क्रिकेटमध्ये 12ची सरासरी खूप चांगली सरासरी म्हणून मांडली जाते परंतु क्रिकेटला नेहमी अनिश्चिततेचा खेळ म्हटलं गेलाय म्हणून आपण किती धावफलकावरती धावा ठेवतो याच्यावरती सर्व काही डिपेंड आहे. जितक्या जास्त धावा तितके आपले विजयश्री संपन्न करण्याचे चान्सेस जास्त असतात. आवाज देणे किंवा तुमचा जो नॉन स्ट्रायकर आहे त्यांना बोलायला पाहिजे माईक करून आपण अंपायरला इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. हलक्याने खेळायचं होतं. लेग बाईच्या माध्यमातून ही धाव आहे. एका धावेने धावफलक 25 या आकड्यावरती आहे. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती अजूनही पहिल्या विकेटची
चला पंच 2 मिनिटं सामना थांबवा पंच. प्लीज स्टार्ट द गेम. रिझ्यूम करा. इथं मात्र अतिरिक्त चेंडू आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अतिरिक्त धावा कंट्रोल कराव्या लागणार आहेत. मोठ्या संख्येने आपण पाहिला महिला वर्ग सुद्धा सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून जोडला जातो. विशिष्ट स्टँड्स आपण प्रत्येक प्रेक्षक राजासाठी, तर खेळाडूंसोबत प्रेक्षक राजांचं सुद्धा पूर्णपणे मनोरंजन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं. सातत्याने तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. शिवसेना चषकाच्या कमिटीने खूप मेहनत घेतली आहे. प्रत्येक व्हॉलेंटियर्सने मात्र आपण पाहिलं खूप जास्त मेहनत घेऊन या स्पर्धेला यशस्वीरित्याने पार पाडण्याचं एक धाडस मनामध्ये आखला आणि त्याच्यानंतर ही स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये पाहतोय आपण. परंतु काय आयोजन नियोजन आहे. स्टेप आउट केलंय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा कनेक्शन तेवढं चांगलं आतापर्यंत झालं नाहीये, परंतु धावा आल्यात आणि ते धावा येणं महत्वाचं. 29 धावा धावफलकावरती. चेंडू फेकून झाले 4. बिट्टी 11 विरुद्ध तक्ष 11 असा सामना सुरू आहे. टॉस जिंकल्यानंतर बिट्टी 11 अर्थातच फलंदाजीसाठी अर्थातच दाखल झाली. तक्षने फिल्डिंग घेतली. बॅकफुटवरती काढ क्षेत्ररक्षकाच्या बाजूने धुंडो रे साजना. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, परंतु यावेळेस एक्स्ट्रा बाउन्स आहे. एक्स्ट्रा बाउन्सने सरप्राईज केलंय. समाप्त होते आणि धावफलकावरती धावा 33. 11च्या सरासरीने धावा आल्यात अगदी जलद गतीने. राऊंड विकेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र वाईड बॉल आपण पाहतो. वाईड +1. 1 के साथ 1 फ्री. धावांचा विचार केला धावफलक 36 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये फटका आहे. हँड कॉर्डिनेशन अप्रतिम वाटलं दोन्ही फलंदाजांचा. स्पेसिफिकली जर रायटी फलंदाजाचा जर आपण विचार केला, अभिषेकला आपण पाहतोय चांगलं फुटवर्क, चांगलं पदल आली ते त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवले. पुन्हा एकदा आपण पाहिलं डान्सिंग डाऊन द ट्रॅक अलॉंग द कार्पेट मिड विकेट रिजन वरती हा फटका. 38. एकही रिस्की शॉट आपल्याला दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटला नाही. प्रॉपर क्रिकेटिंग स्टाईल मध्ये दोन्ही फलंदाजांनी फटके खेळलेत. अंडरम कॉपीबुक स्टाईल मध्ये फटके वारंवार वापर केलेत. स्टेप आउट केलंय. यावे डॉट बॉल आहे. चकमा दिलाय फलंदाजाला. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा अप्रतिम फुटवर्क आणि रिस्क. शेवटचा अंतिम चेंडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फलोद्रमध्ये चेंडूला थांबवलंय. 43 धावा धावफलकावरती. 44 पाठलाग करावा लागणार आहे. पहिल्या इनिंगचा खेळ होतो इथे समाप्त. घेऊया शॉर्ट ब्रेक. देऊया मिस्टर ध्वनी वादकाला संधी. यस मिस्टर ध्वनी वादक.
दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिद्धेश आणि अजिंक्य ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. या जोडीवरती जबाबदारी एक मोठा धावफलक आजच्या दिवसातील उच्चांक 44 पाठला करायचा आहे. इच्छापूर्ती संघ आपण टॉससाठी रेडी राहायचे. लगेचच या लॉट मधल्या शेवटच्या सामन्याच्या नाणेफेकीचा पुकार आपल्याला ही इनिंग समाप्त झाल्यानंतर विजयी श्री संघासोबत आपल्याला खेळायचंय. डॉट बॉल आहे. पहिला चेंडू डॉट येतोय. कट केलाय. रेस्ट्रिक्टच्या जास्त बाहेर आपण पाहतोय. अतिरिक्तच्या रूपाने धावा आणि त्याच्यासोबत आक्रमक फलंदाजी आपल्याला करावी लागणार आहे. तरच आपण एवढा मोठा धावफलक चेस करू शकता. 10 पेक्षा पण जास्त सरासरी धावा हव्यात. कट करण्याचा प्रयत्न, स्लाइस करण्याचा प्रयत्न. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. स्ट्रेट इनटू द विकेट कीपर हँड. यावेळेस स्लाइस आणि चेंडू जाणार आहे. HNR स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण कौतुकास्पद कामगिरी त्यांनी केली आहे. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये मंदार सोबत तेजस सुद्धा आपल्यासोबत जॉईन होत आहेत आणि HNRच्या टीमने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली आहे. टॅप करण्याचा प्रयत्न होता. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स त्याच्यामुळे थोडंसं सरप्राइझिंग फॅक्टर ठरला तो गोलंदाजाच्या साईडने. इन बिटवीन मध्ये धावांचा जर विचार केला 8 धावा आहेत. येणारा चेंडू अजूनही शेवटचा बाकी एक. स्लाइस करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहिला चेंडू. बॅकअप आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बॅटर रन आउट होतो. यस, थोड़ा सुरुवात करा, थोडंसं स्पीडअप करा. अजून एक सिंगल आपण पाहतो आणि धावफलक संत गतीने 10 या आकड्यावरती डबल डिजिट. या षटकामध्ये सुरुवात चांगली राहिली गोलंदाज जय कडून. बॉल आहे. इथे मात्र सिंगल हँडेड कलेक्शन.
इलेव्हन संघाने आज चांगली कामगिरी आतापर्यंत दाखवली आहे. तक्ष 11 मोठा धावफलक चेस करताना अजूनपर्यंत थोडंसं संध गतीने धावा आल्यात. पडाव स्वीप सिंगलने जास्त काही बदलणार नाहीये. इथून मात्र समीकरण 14 चेंडूमध्ये 31 ची गरज आहे. स्टेप आउट केल्या फॉलोमध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण होते. म्हणजे समीकरण उरणार आहे आता मात्र 13 मध्ये 30 ची गरज. खूप महत्वाचा चेंडू आहे. 13 चेंडू 30 ची गरज. 30 धावा 13 चेंडू. इथे मात्र पायाला चेंडू ब्रश होतोय का? पंचांचं स्पष्ट मत आहे पायाला चेंडू ब्रश झालाय. आणि डेलिब्रेट सुद्धा आपण पाहिलं कोणत्याही पद्धतीची धाव नाही. म्हणजे 12 मध्ये 30 ची गरज. मध्ये 30 ची गरज. अतिशय अचूक कामगिरी पंचांच्या माध्यमातून सुद्धा राहिली आहे. गोलंदाजी मार्कवरती भावेशला आपण पाहतोय बिट्टी 11 संघाकडून. हा चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार म्हणजे षटक मोठं होण्याचं इकडे कुठेतरी चित्र दिसतंय का? कारण याच पद्धतीची फटकेबाजी करावी लागणार आहे. जर सामन्यामध्ये आपल्याला रंगत निर्माण करायची असेल आणि स्वतःचं अस्तित्व शिवसेना चषक 2025 मध्ये टिकून ठेवायचं असेल तर इथून मात्र हल्ला आक्रमण करावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवरती आपण अक्षयला पाहतोय. 11 मध्ये 26 ची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. जर या षटकामध्ये धावा आल्या तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये मॅच बॅलन्सिंग राहील. स्टेप आउट. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. लॉंग ऑफला सरळ रेषेमध्ये फटका, परंतु फील्ड सेटअपच्या अकॉर्डिंगली गोलंदाजी केली आहे. क्षेत्ररक्षकाने फलंदाजाच्या स्टान्सला रीड करणं गरजेचं, तेच रीड केलं गेलं. चांगलं जजमेंट तिथे क्षेत्ररक्षकाकडून चेंडूच्या खाली पोहोचला. चेंडूला थांबवलं फक्त एकच धाव. आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून जातोय. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय आणि प्रेक्षकांसाठी मात्र चांगल्या क्रिकेटची मेजवानी आहे. चुक मेरा फोन गेला की चीक धुमाचा विचार केला. 24 धावफलकावरती आहेत. इच्छापूर्ती संघ टॉस साठी आपण रेडी राहायचंय. धीम्या गतीचा चेंडू. क्षेत्ररक्षण कॉट झालाय का त्याच्यासाठी वाट बघावी लागेल. विकेटचं पतन आपण पाहतोय. स्वतःला अक्षरशः झोकून दिलंय आणि म्हणून नेहमी म्हटलं जातं
की अत्तराचा सुगंध तेवढा चांगला नाहीये जेवढा मात्र क्रिकेटरच्या अर्थातच जी खांद्यावरची जर्सी त्याच्यामध्ये लागलेला मातीचा सुगंध असतो. आणि अक्षरशः आपण पाहिला पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. कोणत्याही सेंटपेक्षा अर्थातच चांगला सुगंध क्रिकेटरच्या जर्सीवरती असलेला मातीचा असा आहे, त्याला असं नेहमी वाटत असतं. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय काय झेलमध्ये त्याने टिपलाय. सहा मध्ये 20ची गरज आहे. 5 मोठे फटके आपल्याला खेळावे लागणार आहेत कमीत कमी. तर धावफलक गाठायचं असेल. पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलाय, क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलाय अजून परत बिग 11 या संघाकडून. आता 5 चेंडूवरती सातत्याने तुम्हाला प्रहार करावा लागणार आहे जर आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल. फेकी थोडीशी वाईडिश आहे, सिंगल भेटणार आहे. बॅकअप आलाय आणि आयुष्य असेल की क्रिकेटचं मैदान बॅकअप खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे प्लॅन बी नेहमी रेडी असणं गरजेचं आहे. सिंगल परिपूर्ण होते परंतु त्या सिंगलने जास्त काही बदलणार नाहीये. इच्छापूर्ती संघ रेडी राहायचे. आपण टॉससाठी आपल्याला कॉल देण्यात येणार आहे, लगेचच आपण उपस्थित व्हायचे. या लॉट मधला शेवटचा सामना आपल्याला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर आपण सेमीफायनलकडे वळणार आहोत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. औपचारिकता नामात्र शेष आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही या इनिंगचा बाकी आहे. सेकंड इनिंग आपण पाहतोय. चांगले प्रयत्न तिथे झालेत. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. इच्छापूर्ती संघ अर्थातच रेडी राहायचे. आपण त्यांच्या समवेत कोणता संघ आहे त्याच्यासाठी शेवटचा चेंडू आहे. चला या कॅप्टन इच्छापूर्ती आणि बिग 11 असा सामना आपण या लॉट मधून पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये. त्याच्या अगोदर वळूया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बिग 11 संघाकडून खेळताना जय ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. बॅक टू द बॅक सेकंड इन रो. चला या जय बॅक टू बॅक सेकंड इन रो आपण पाहतोय. जय ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी.